बघा, एक रेल्वे एका खांबाला 10 सेकंदात व 150 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 16 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा वेग किती सर? ओलांडण्यासाठी लागणाऱ्या वेळेतील फरक हा प्रश्न मनाशी. बघा, रेल्वे एका 150 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 16 सेकंदात, तर एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते. हा वेळेतील फरक म्हणजे 6 सेकंद. आता पुढं काय करायचं? या प्राप्त झालेल्या उत्तरावरून 150 मीटर लांब प्लॅटफॉर्म आहे, याला भागीला हे आलेलं उत्तर मांडलं म्हणजे आम्हाला त्या रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग प्राप्त होतो. मीटर प्रति सेकंद. आता ह्या प्राप्त झालेल्या मीटर प्रति सेकंद वेगावरून त्या रेल्वेचा किलोमीटर प्रति तास वेग किती याचा अंदाज आम्हाला घेता येतो. म्हणजे इथं 25 सोबत गुणिला 18/5 मीटर प्रति सेकंद वेगाचं किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करत असताना 18/5 हा अपूर्णांकच का गुणिला घ्यावा, संबंधीचं विस्तृत विवेचन हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग, त्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये बऱ्याच व्हिडिओ हे विश्लेषण मी केलेलं आहे. 5×5 25. आता 5 गुणिला 18×5 किलोमीटर प्रति तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखन होत. ओके. अंतर वेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतात.